मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने आरक्षण, शिक्षण व संरक्षणासाठी धरणे आंदोलन. 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मौलाना आझाद विचार मंच बुलढाणा शाखेतर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. 18 डिसेंबर सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत निदर्शन सुरू होती. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो मुस्लिम राजकीय, सामाजिक, शैक्षणिक लोक व सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेवटी जिल्हाधिकारीमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्यावे, केंद्र आणि राज्य सरकारने मुस्लिमांना लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करावी, पंतप्रधानांचा 15 कलमे कार्यक्रम लवकरात लवकर लागू करावा, मुस्लिमांचे शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सर्व सुविधांना युक्त वसतिगृह स्थापन करावे, राज्यातील मालमत्तेचा वापर मुस्लिमांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी केला जावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजातील मागणीची रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावी, मौलाना आझाद शैक्षणिक विकास महामंडळ यांचे कर्ज 10 लाखापर्यंत मर्यादित असावे, बेरोजगारांना थेट कर्ज मिळावे, नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या CBSE निवासी शाळा स्थापन करण्यात याव्या. आंदोलन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात दौरा केला. विशेष म्हणजे मुस्लिम धर्मगुरूंची उपस्थिती लक्षणे व तिच्या मुलांना अकबर साहब, मौलाना खलील साहब, मौलाना उल्लास साहब आणि जिल्हाभरातील मुस्लिम नेते आजिमुल्ला मालिका, संजय राठोड, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, दिलीप कुमार सानंदा, मोहन पाटील, स्वातीताई वाकेकर, राम विजय बुरुंगले, लक्ष्मण घुमरे, सज्जाद हुसेन, मोहम्मद वसीर रजा, मोहम्मद इरफान कच्ची, वार्षिक नवे सर, कुवेत भाईजान तसेच मोहम्मद रफिक, छोटू गवडी, कलिंग मंसुरी व अन्य मुस्लिम लोक आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून बुलढाणा जिल्ह्यातील प्रथमच ऐतिहासिक आंदोलन असल्याचे सिद्ध झाले. शिक्षक संघ, मुस्लिम आरक्षण समिती व मुस्लिम सेवा संघ सोबत राहिले. व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.